घाटकोपरमध्ये मराठी कुटुंबाला अपमानकारक वागणूक दिल्याचा मनसेचा आरोप, तर मांसाहार करतात म्हणून अपमानकारक वागणूक दिली गेली। गुजरात कुटुंबियांकडून अपमानकारक वागणूक मनसेची। मराठी माणसावर अन्याय झाल्यास कानाखाली बसेलच, घाटकोपरमधील घटनेनंतर मनसेच्या संदीप देशपांडेंचा इशारा। गुजरातीकरण करण्यासाठी भाजपसोबतच्या सर्व पक्षांचं मूक समर्थन। घाटकोपर प्रकरणी एसएनसी पक्षप्रमुख शहांकडे या संदर्भात तक्रार करणार का, संजय राऊतांची टीका। अमित शहांनी बनावट शिवसेना निर्माण करून महाराष्ट्रातील काही लोकांना चालवायला दिली आहे। संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर घणाघात, तर ठाकरेंची शिवसेना सिल्वर ओकच्या कचराकुंडीत आहे का ते तपासा, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। राजभाषेला बदनाम करत असाल तर कारवाई करा, जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांनी सुमोटोद्वारे यामध्ये लक्ष घालावं, उदय सामंतांचं वक्तव्य। महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, राष्ट्रभाषा हिंदी सुद्धा सर्वांना आली पाहिजे। दरम्यान इतर कुठल्याही भाषा शिकण्यासाठी मनाई नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। 40 वर्ष शिवसेनेत काम करताना असं बोगस अधिवेशन कधीही बघितलेलं नाही। स्वतःचा आवाज कुणी ऐकत नाही म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नाशिकमधील मेळाव्यावर संजय शिरसाटांची टीका। धनंजय मुंडेंचा पिंपळनेर दौरा रद्द, तर तांत्रिक कारणामुळे विमान उड्डाणाला अडचण। आध्यात्मिक कार्यक्रमाला विलंब नको म्हणून दौरा रद्द केल्याची ट्विट करत मुंडेंची माहिती। बीडमध्ये संत भगवान बाबा गडाच्या नारळी सप्ताह सांगता या कार्यक्रमाला आमदार सुरेश धस उपस्थित। कोल्हापुरात महाविकास आघाडीचा मूक मोर्चा, शक्तीपीठ मार्ग विरोधी कृती समितीचे निमंत्रक गिरीश फोंडेंचं निलंबन मागे घेण्याची मागणी। सरकार विरोधात भूमिका घेत असल्यामुळे फोंडेंचं निलंबन। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मुंबई मेट्रो 7 ची पाहणी, फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बोगद्याचं ब्रेक थ्रू, तर 150 किलोमीटरपर्यंत मेट्रो मार्ग पुढील वर्षापर्यंत सेवेत येईल, फडणवीसांची माहिती। वांद्रे परिसरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, पाणी समस्येसंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा। आमदार अनिल परब, वरुण सरदेसाईंच्या नेतृत्वाखाली आंदोलन। पूर्व महानगरपालिका कार्यालयावर धडक मोर्चा। कुणाल कामरा विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार, कामराला चौकशीला सामोरं जावंच लागेल, राहुल कनाल यांचा थेट इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज रोहित पवारांच्या मतदारसंघात। अजित पवार यांचा आज कर्जत जामखेडचा दौरा, तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दादा पहिल्यांदाच कर्जत जामखेडमध्ये। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगेच व्हायला हव्यात, निवडणुका घेणं माझ्या हातात असतं तर मी त्या उद्याच लावल्या असत्या, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम पूर्णत्वावर, तर पुतळा उभारताना ड्युप्लेक्स स्टील फ्रेमवर्कचा वापर। 1 मे रोजी पुतळ्याचं अनावरण करण्याचा सरकारचा प्रयत्न। मालवणमधील शिवरायांचा पहिला पुतळा का कोसळला, पहिल्या पुतळ्याचे गुन्हेगार अजून मोकाट का। मालवण पुतळा दुर्घटनेवरून संजय राऊतांचा सवाल, तर नव्या पुतळ्याचे अनावरण होण्याच्या आधी उत्तर द्या, राऊतांची मागणी। काँग्रेसमधून शिवसेनेत बेडकासारखी उडी मारलेल्या शंभूराज देसाईंनी आम्हाला शिकवू नये, पोकळ शंभूंनी आनंद दिघे खटल्याची माहिती घ्यावी। शंभूराज देसाई यांनी केलेल्या टीकेवर राऊतांचं उत्तर। गोपीचंद पडळकर शेख चिल्ली माणूस, महायुतीतल्या नेत्यांवर बोलून स्वतःची राजकीय फांदी कापून घेतोय। पडळकरांनी अजित पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचंही प्रत्युत्तर। गोपीचंद पडळकर हा लाचार माणूस, जो व्यक्ती कुलदैवत बिरोबाचा झाला नाही तो धनगर समाजाचा काय होणार। वाघ्या कुत्र्यावरील पडळकरांच्या टीकेवर संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांचा हल्लाबोल। नागपूर हिंसाचारानंतर त्यांना लक्षात आलं आपलंही घर जळू शकतं, सारीपाटाचा खेळ अंगलट येईल म्हणूनच औरंगजेबाच्या कबरीवरून घुमजाव। रेशीम बागेत बसलेले देशात आग लावण्याचं काम करतायत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा जोरदार निशाणा। काँग्रेस नेत्यांचं भाषण आगीत तेल ओतणार आहे, सपकाळ यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करणार। हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यानंतर भाजप आमदार संदीप जोशी आक्रमक। महाराष्ट्रातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीसोबत प्रदेश कमिटी सुद्धा बरखास्त करा, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव खान नायडू यांची हायकमांडकडे मागणी। बीड हत्या प्रकरणाच्या एसआयटी पथकामध्ये नव्यानं 2 कर्मचाऱ्यांची नियुक्ती, तर राजू वंजारे आणि अनिल मंदे यांची एसआयटी पथकात नियुक्ती। विलंबित पीएसआय रणजित कासलेंचा बारमध्ये डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, तर हातात रायफल असलेल्या सहकाऱ्यासोबतचं कासलेचं रील सुद्धा व्हायरल। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी ससूनच्या वैद्यकीय समितीनं अहवाल अलंकार पोलीस स्टेशनला पाठवला, तर काल ससूनच्या वैद्यकीय बैठकीमध्ये समितीनं हा अहवाल सोपवला। श्री
श्रीगोंदामध्ये संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारावरून वाद, तर संजीवन समाधीस्थळी मंदिर उभारण्याची कमिटी यासह ग्रामस्थांची मागणी, तर जीर्णोद्धाराला शेख मोहम्मद महाराजांचे वंशज अमीन शेख यांचा विरोध. इंडिया टेंट या शो प्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल होणार. रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्या विरोधात महाराष्ट्र सायबर सेल आरोपपत्र दाखल करणार. संभाजीराजे छत्रपती मंत्री बावनकुळेंच्या भेटीला चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुंबईतल्या निवासस्थानी या दोघांमध्येही चर्चा. तर नारायण राणे आज बेस्टच्या महाव्यवस्थापकांची कुलाब्यातल्या बेस्ट भवनामध्ये भेट घेणार. बेस्ट उपक्रमामधील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध प्रश्नांवर यामध्ये चर्चा होणार. राज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाची या वर्षापासून अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय, तर नव्या धोरणानुसार मराठी इंग्रजी बरोबरच हिंदी भाषेची सुद्धा सक्ती. विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्तीची करण्यास मनसेचा विरोध, तर हिंदी भाषा सक्तीची करणं म्हणजे चुकीचं, मनसे नेते संदीप देशपांडे यांचं विधान. नाशिकमधील काठे गल्ली परिसरातील दगडफेक प्रकरणामध्ये आतापर्यंत 25 जण अटकेत, तर 14 जणांना 3 दिवसांची कोठडी, एकूण 70 जणांवर गुन्हा दाखल. नाशिकमधील दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावरील पालिकेच्या कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती. पालिकेनं बजावलेल्या नोटिशीला दर्गा ट्रस्टकडून कोर्टात आव्हान. 21 एप्रिलला या संदर्भातली सुनावणी होणार. नागपूर हिंसाचार प्रकरणातील मोहम्मद हमीद इंजिनियरच्या जामीन प्रकरणाला कोर्टानं सरकारला फटकारलं. दरम्यान हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावरील अंतिम सुनावणी राज्य सरकारमुळे वारंवार पुढे ढकलावी लागत असल्यामुळे कोर्टाची सरकारला फटकार. फहीम खानचं घर पाडल्याप्रकरणी नागपूर मनपा आयुक्तांची हायकोर्टात बिनशर्त माफी, तर मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्याकडून हायकोर्टात शपथपत्रही दाखल. मुंबईकरांच्या प्रश्नावर पालिकेसमोर 26 एप्रिलला प्रतिसभागृह भरवणार. रस्ते, आरोग्य संबंधित प्रश्नांवर चर्चा होणार. संदीप देशपांडेंचं ट्विट. वित्त विभागामध्ये माझा कोणताही हस्तक्षेप नाही, माझी भूमिका केवळ सल्लागार स्वरूपाची आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज्याचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांचं वक्तव्य. सायन कोळीवाड्यातील 25 इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, तर म्हाडा बांधकाम एजन्सी नेमून इमारतींचं बांधकाम करणार. अंतिम मुदतीमध्ये कागदपत्र न देणाऱ्या धारावीकर हक्काच्या घरापासून वंचित राहण्याची शक्यता. सर्वेक्षण झालेल्या ठिकाणी असहकार करणाऱ्यांना आता मुदतवाढ नाही. नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्याची शेतकरी संघटनेकडून होळी. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीनं शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात आज निर्णय होणार. विमानसेवा सुरू करण्याची तारीख ठरवण्यासाठी आज मुंबईत बैठक, तर फ्लाय 91 या कंपनीची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक. नाशिक जिल्हा बँकेमध्ये वसुली प्रकरणी प्रशासनाकडून 3 संचालकांना अभय. 182 कोटी वसुली प्रकरणी माजी संचालकांना नोटीस बजावलेल्या नाहीत. अनियमित कर्ज वाटपाप्रकरणी माजी संचालक अधिकाऱ्यांसह 44 जणांवर ठपका. नांदेडच्या विष्णुपुरी भागामध्ये पाणीपुरी खाल्ल्यामुळे 30 ते 35 जणांना विषबाधा. विद्यार्थ्यांवर सध्या शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती. कोल्हापुरात फुटबॉल स्पर्धेदरम्यान संयोजक समितीला 5 हजारांचा दंड. प्रेक्षकांना बक्षीस द्यायचं म्हणून मेंढी आणल्यामुळे ठोठावला दंड. चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेतला हा प्रकार. बीडच्या परळी तालुक्यातल्या चांदापूर गावामध्ये 50% पेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक. उन्हाच्या झळा वाढल्यामुळे पाणीसाठ्यात मोठी घट. नाशिकच्या सावदा शहरामध्ये सुविधांचा अभाव. सर्वत्र घाणीचं साम्राज्य. पाण्याची ही टंचाई भासत असल्यामुळे नागरिकांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्याला विचारला जाब. बीडच्या आष्टीतील बीड सावंगी या ठिकाणी पीर बाबा साहेबांचा उरूस उत्साहात साजरा, तर उरुसाच्या सांगतेला लेझिम आणि झांज पथक लावून मोठा जल्लोष. सर्व धर्मातील भाविक उरूस यात्रेमध्ये सहभागी. पुण्याच्या खेड तालुक्यातल्या निघोजेमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार, तर भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन. यात्रेनिमित्त महाराजांच्या छबिन्याची मिरवणूक काढण्यात आली.